आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेनाचा एपिसोड. सॉरी फटाक्यांचा आवाज मध्ये मध्ये येतोय. आता दिवाळी असल्यामुळे त्यामुळे मी गैरसोय तुमची समजू शकते. तरी मी एपिसोड बनवण्याचा ट्राय केला आहे. तर मग आपल्याला विण दोघांतली ही तुटेनामध्ये असं बघायला मिळतं आहे की स्वानंदी ऑफिसमध्ये असते. तिला ते सारखं रिकॉल होत असतं की समरला कसा त्रास झाला होता जायफळवालं दूध पिऊन. आणि ती समरचा तब्येत विचारायला फोन करते. तेव्हा समरचा फोन त्याची काकू उचलते आणि काकू तिला असं काही भरवते ना की समर डोक्याने खूप तापला आहे, खूप त्याची तब्येत बरी नाही, असा नाही आहे तसा नाही, तो फिजिकल फिट नाही आहे का, अशा मुलाशी तुला लग्न करायचं आहे का, अशा तशा गोष्टी ऑलरेडी समरच्या काकूने स्वानंदीला भरवलेल्या असतात. तेव्हा स्वानंदीला तेही आठवत असतं. आणि इकडे मंदाकिनी अजून घोळ घालून ठेवते. मंदाकिनी नेमकं काय करते की समरला कॉल करते, मल्लिकाला कॉल करते आणि बोलते की स्वानंदीचं नाव घेऊन बोलते की स्वानंदी म्हणत होती आता दिवाळीची एवढी तयारी करायची, फराळ करायचं आहे, लग्नही तोंडावर आले, तर काही उसने पैसे भेटतील का, समरला विचारा, समरच्या आईला कॉल करून काकूला कॉल करून विचारा म्हणून. तेव्हा मल्लिका नेमकी समरच्या खोलीत असते. तेव्हा मल्लिका बोलते 1 मिनिट आणि स्पीकर ऑन करते आणि बोलते काय बोललात तुम्ही. तेव्हा मल्लिकाला समरला ऐकवायचं असतं की हे लोक कसे पैसे मागतात म्हणून. तेव्हा मंदाकिनी पुन्हा बोलते की काही पैशांची सोय होईल का, स्वानंदी विचारत होती आणि तिचा पगार झाल्यावर ती नंतर देणार आहे. तेव्हा मल्लिका मंदाकिनीशी फोनवर बोलता बोलता समरलाही ऐकत असताना बोलते हो 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 मी बोलते समरशी. तेव्हा फोन ठेवल्यावर मल्लिका समरला बोलते की बघितलं समर कशी मागामागी, आता तो उघडी मागामागी करायला लागलेत ही लोक. आणि तुझी बायको स्वानंदी, मला वाटलं होतं ही स्वाभिमानी पोरगी असेल, पण अरे बघ ना कसे मागामाग करताय, अजूनही विचार कर, आत्ताच असे तर लग्न झाल्यावर काय. इकडे स्वानंदी ऑफिसात असते. समरची आजी तिला कॉल करते. तेव्हा स्वानंदी बोलते की आजी तुम्ही कॉल केला होतात ना. स्वानंदी आजींशी बोलते की आजी ते कसे. तेव्हा आजी थोडे हसतात. स्वानंदी ते बोलते ना. तेव्हा आजी बोलतात की समर ना गं, अगं तो ठीक आहे, काही काळजी करू नकोस. तेव्हा स्वानंदी बोलते की आजी त्या कालच्या गोंधळाबद्दल पुन्हा एकदा सॉरी हां. नाही पण आजी मला एक गोष्ट सांगतात का, मला त्यांना काय हवं आहे काय नको आहे हे तुम्ही गाईड कराल का, म्हणजे त्यांना काय आवडतं, कसली ॲलर्जी आहे. तेव्हा आजी सांगत असतात की अगं त्याला कसली ॲलर्जी म्हणजे जायफळची ॲलर्जी तर आहेच त्याला, त्याला पिस्ता नको, त्याला खोकला येतो, तेल जास्त झालं ना तर त्याला असं वाटतं कोलेस्ट्रॉल वाढलं आहे. तिखट तो पूर्वी खूप खायचा, हल्ली तो कमीच खातो, तसा तो खूप गोड खादाड आहे, गोड खूप खातो. तेव्हा स्वानंदी बोलते की आजी पण जायफळ सोडून त्यांना कुठली ॲलर्जी नाही आहे ना. तेव्हा आजी बोलते नाही तशी कुठली ॲलर्जी नाही आहे, पण त्याला माणसांची ॲलर्जी आहे, पण तसा तो चांगला आहे गं, सगळ्याच माणसांची ॲलर्जी नाही आहे, काही माणसांसाठी तो इतका करतो की त्यांच्यासाठी जीवही देईल. तेव्हा स्वानंदी बोलते की आजी मग त्यांना सांगा ना, जीव देण्यापेक्षा ना चांगल्या माणसांना त्यांच्या पद्धतीने जगू द्या. तेव्हा स्वानंदीला काहीतरी काम येतं. तेव्हा स्वानंदी बोलते आजी मी ठेवते जरा गडबडीत आहे, नंतर मी तुमच्याकडनं सगळ्या गोष्टी शिकूनच घेईल. फोन ठेवल्यावर स्वानंदी बोलते की जेवणाची ॲलर्जी आहे, माणसांना नीट जगू द्या म्हणावं, आणि स्वानंदी चालली जाते. इकडे समर ऑफिसमध्ये आला असतो. पत्रिकेवाला डिझाईन दाखवायला आलेला असतो. तेव्हा समर त्याच्यावर सॅनिटायझर मारतो. तेव्हा तो बोलतो की सर मी पत्रिका आणल्या आहेत काही दाखवण्यासाठी, तुम्हाला जी आवडली ती सिलेक्ट करा. तेव्हा तो तिथून निघून जातो. तेव्हा समर एक पत्रिका सिलेक्ट करतो आणि आनंदला बोलतो की हां ही पत्रिका फायनल करूया आणि त्यांनाही दाखव. तेव्हा आनंद बोलतो त्यांना कोणाला, आजींना ना. तेव्हा समर बोलतो मी आजींना दाखवेलच, अरे त्यांना दाखव. तेव्हा समर बोलतो कोणाला, निकिताला. तेव्हा आनंद बोलतो कोणाला, निकिताला. तेव्हा समर बोलतो आनंद आजीला आणि निकिताला मी पत्रिका दाखवणारच, अरे त्यांना दाखव. तेव्हा समर बोलतो अरे त्यांना कोणाला. तेव्हा समर बोलतो अरे तुझ्या होणाऱ्या वहिनीला. तेव्हा आनंद बोलतो अच्छा म्हणजे तुझ्या होणाऱ्या बायकोला. तेव्हा समर बोलतो ए बायको बोलू नकोस. तेव्हा आनंद बोलतो अरे आता माझी होणारी वहिनी ही तुझी बायको आधी मग माझी वहिनी ना. तेव्हा समर बोलतो तुला सांगितलं ना वहिनी माझी बायको बोलू नकोस. तेव्हा आनंद बोलतो अरे मग त्यांना काय लावलंस, त्यांना काहीतरी छानसं नाव आहे, स्वानंदी नाव आहे त्यांचं. तेव्हा समर बोलतो छानसं वगैरे काही नाही आहे, बरं आहे म्हणजे ठीक आहे. तेव्हा आनंद बोलतो की बाय द वे तू एक गोष्ट नोटीस केली का, तुमच्या दोघांच्या नावाआधी एस लागतं, एस म्हणजे समर. तेव्हा समर बोलतो एस म्हणजे सायलेन्स. तेव्हा समर स्वानंदीला फोन करतो. तेव्हा स्वानंदी बोलते हॅलो. तेव्हा समर बोलतो पत्रिका पाठवली. तेव्हा स्वानंदी बोलते ओके. तेव्हा समर बोलतो की ओके काय, कोणाची विचारणार नाहीत का. तेव्हा स्वानंदी बोलते आल्यावर कळेलच ना. तेव्हा समर बोलतो अरे मग मी कशाला उगाचच कॉल केला, आल्यावर कळलंच असतं की तुम्हाला. तेव्हा स्वानंदी बोलते ओके. तेव्हा समर बोलतो अहो ओके काय, तुम्ही असं नीट बोलू नाही शकत का, वाकड्यातच शिरतात का तुम्ही. तेव्हा स्वानंदी बोलते वाकड्यात नाही, मी भांडण टाळते. तेव्हा समर बोलतो अहो पण तुमच्यामुळे भांडण वाढतंच ना. ती पुन्हा बोलते की मी ओके म्हणते कारण मी भांडण टाळते. तेव्हा समर बोलते अहो एवढं ओके म्हणण्यापेक्षा पत्रिका कशी आहे ते सांगा ना.
पत्रिका कोणाची ते विचारा ना. तेव्हा स्वानंदी बोलते की कोणाची आहे. तेव्हा समर बोलतो आपली, दुसऱ्यांची कशाला पाठवेल, आता आनंद येईलच पत्रिका घेऊन. तेवढ्यात आनंद येतो. तेव्हा स्वानंदी बोलते की काय तुम्ही कॉन्फरन्सवर आहात का? नाही, ते आले आनंद दादा. तेव्हा समर बोलतो दादा. तेव्हा स्वानंदी बोलते मग काय बोलू. तेव्हा समर बोलतो अहो बोला, तुम्हाला जे बोलायचं ते बोला. तेव्हा स्वानंदी बोलते ओके. तेव्हा समर बोलतो ओके. तेव्हा स्वानंदी बोलते अहो मी भांडण टाळते सांगितलं ना, म्हणून ओके. आणि ही काय पत्रिका आहे. तेव्हा समर बोलतो की हो ती पत्रिका आहे. तेव्हा स्वानंदी बोलते ही एवढी मोठी पत्रिका आहे. अहो एवढे पैसे कशाला खर्च करायचे. आपल्या माणसांना फक्त निमंत्रण तर द्यायची, आपली माणसं शब्दावर सुद्धा येतात. तेव्हा समर बोलतो की मी काही एवढा विचार करत नाही, मला आवडली, मी फायनल केली. तेव्हा स्वानंदी बोलते ओके. तेव्हा समर बोलतो पुन्हा ओके. आता हे ओके कशासाठी होतं, भांडण टाळण्यासाठी की असंच. तेव्हा स्वानंदी बोलते हुशार आहात तुम्ही, दोघांसाठी. तेव्हा समर बोलतो दोघांसाठीही, ठीक आहे ठेवू मग मी फोन. तेव्हा स्वानंदी बोलते ओके. तेव्हा समर बोलतो पुन्हा ओके. ओके तर बाय. आणि ती पण फोन ठेवते. तेव्हा स्वानंदी फोन ठेवल्यावर आनंदकडे जाते आणि बोलते सॉरी मी तुम्हाला घरात या असंही म्हटली नाही. तेव्हा आनंद बोलतो की नाही येतो मी. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही हो थांबा, पाणी तरी घ्या. तेव्हा आनंद बोलतो की समर खूप मनाने चांगला आहे. तेव्हा स्वानंदी बोलते ओके. तेव्हा आनंद बोलतो की तुमचं सगळं चांगलं होईल. तेव्हा स्वानंदी बोलते की काय चांगलं होईल काय नाही, यात सगळ्यात चांगलं हे होतं आहे की रोहन आणि अधिराचं लग्न होतं आहे. यापेक्षा काय चांगलं व्हावं ही कुठलीच अपेक्षा नाही आहे माझी. तेवढ्यात स्वानंदीची आई येते आणि बोलते की पत्रिका, अरे नमस्कार. तेव्हा ते बोलले की पत्रिका द्यायला आलेत. तेव्हा स्वानंदीची आई पत्रिका बघते आणि इतकी खुश होते आणि बोलते अहो पत्रिका बघा, 15,000ची नुसती पत्रिका आहे. तेवढ्यात आनंदला समरचा फोन येतो. तेव्हा आनंद बोलतो की मी येतो. समरचा फोन येतो, वेळेचा खूप पक्का आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो थांबा, पाणी तरी घ्या. पण आनंद चालला जातो. तेव्हा स्वानंदी बोलते घड्याळ कुठचे. तिकडे समर स्वानंदीला फोन करतो. स्वानंदी फराळ बनवत असते. तेव्हा समर बोलतो अहो निघाल्यात का. तेव्हा स्वानंदी बोलते हो निघतेच आहे मी. तेव्हा समर बोलतो 11 वाजेपर्यंत पोचा, वेळेत पोचा, माझं स्केड्यूल टाईट आहे, मीटिंग ठरलेले आहेत, 2-4 फोटो काढेन आणि लगेच काय ते निघेल. तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्ही काळजी नका करू, मी येतो आहे, मी इथे फराळाची तयारी करते. तेव्हा समोर बोलतो वा फराळ बनवत आहेत, काय काय बनवतात तुम्ही फराळामध्ये. तेव्हा स्वानंदी बोलते अरे बापरे, हे सांगायला वेळ नाही का जाणार माझा. तेव्हा समोर बोलतो हा ठीक आहे निघा लवकर, मी गाडी पाठवू का. तेव्हा स्वानंदी बोलते काही गरज नाही आहे, मी वेळेत पोहोचेल बिना गाडीची सुद्धा. ते स्वानंदीचे बाबा येतात आणि स्वानंदी फराळ बनवत असते, तिच्याकडे बघतात आणि रडायला येतं आणि बोलतात की नंदू या वर्षाची तुझी शेवटची दिवाळी ना, हा फराळ तू या वर्षी शेवटच्या या घरात बनवणार ना. तेव्हा स्वानंदीलाही रडायला येतं. तेव्हा मंदाकिनी तिथे येते आणि बोलते अहो काय तुम्ही, आपण दरवर्षी ह्याच अपेक्षा करत होतो ना की यावर्षी स्वानंदीची शेवटची दिवाळी. तेव्हा बाबा बोलतात खरं आहे तुझं, पण हे सत्यात उतरते. इकडे आनंद समर तयार झालेला असतो. आनंद समरकडे येतून बोलतो की झाली का तयारी, स्वानंदी निघाली का. तेव्हा समर बोलतो मला काय माहिती, आले असतील. तेव्हा आनंद बोलतो गाडी पाठवू का. तेव्हा समर बोलतो नाही. तेव्हा आनंद बोलतो आता काय झालं. तेव्हा समर बोलतो स्वाभिमान आडवा आला, मला म्हणाल्यात गाडीची गरज नाही, मी येईल स्वतःहून, त्याच वेळेत नाही आले ना तर मी आपला निघून येईल, मग म्हणा काढत बसवा एकटे फोटो. तेव्हा आनंद बोलतो अरे प्री वेडिंग शूटिंग तुमच्या दोघांचं आहे, त्यांच्या एकट्याचं नाही. तेव्हा समोर बोलतो ते त्यांचं बघतील. इकडे स्वानंदी ही तयार झालेली असते. तेव्हा बाबांनी ते बोलत असतात की खूप छान दिसते तू. तेवढं तिथे आदिराही येते. रोहन आणि आदिरा एकमेकांकडे बघतच असतात. स्वानंदी आदिराला बोलते छान दिसतेस. तेव्हा आदिराही बोलते तू पण किती छान दिसते, आणि हे काय, ही एवढं मोठं सामान कसलं घेऊन चाललीस तू बॅगेत. तेव्हा स्वानंदी बोलते अगं ते करंज्यांची चिरणी, पोळपाट लाटणं आहे ना, आय नो तुमच्या घरी असणार आहे हे सर्व, पण पोळपाट लाटणं हे मलाच माझी सवय पडली ना गं त्याची. तेव्हा आदिरा बोलते की अगं तू नंदूताई तू काहीच घेऊन नको जाऊ, याची काहीच गरज नाही आहे, स्टाफ असणार आहे, तू फक्त फोटो काढण्याकडे फोकस कर, तू पिंटे त्याच्यासोबत छानपैकी फोटो काढ. तेव्हा नंदू बोलते की अगं राहू दे, मला तेवढाच आधार होईल. तेव्हा आदिरा बोलते की अगं नको, तू काम करताना घामाघूम होशील, असे फोटो काढणार आहेस का, काहीच घेऊन नको जाऊ. इकडे समर आणि आजीन ते फोटोशूटचे तयारी झालेली असते आणि ते वाट बघत असतात. स्वानंदी अजूनही आलेली नसते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.